पुनर्विवाह भाग 35. पहाटे पहाटे बराच गारठा जाणवत होता. त्या थंडीमुळे दोघांनाही झोपेतून उठावसे वाटत नव्हते. त्यामुळे दोघांनीही अजूनच एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपलेले होते. बऱ्याच वेळाने उन्हाची तिरीप त्यांच्या डोळ्यावर आली तसे आरोहीला जाग आली. घड्याळात बघितले तर 8 वाजून गेलेले होते. ती लगबगीने उठली आणि आदित्यला सुद्धा तिने उठवले. पटापटा फ्रेश होऊन ती खाली किचनमध्ये निघून आली. सरिताताईंनी नाश्ता तयार केलेलाच होता. त्यांना "सॉरी आई, उशीर झाला जरा" असे बोलून ती लगबगीने आदित्यसाठी टिफिन तयार करू लागली होती. वरद आदित्य दोघेही खाली उतरले. चहा पाणी आटपून दोघेही ऑफिससाठी आणि कॉलेजला निघून गेलेले होते. दिवाळी अगदी तोंडावर आलेली होती. त्यामुळे आरोही आणि सासूबाई उरलेली कामे संपवण्याच्या तयारीतच होत्या. आरोहीला 2-3 दिवसांनी सुट्ट्या सुरू होणारच होत्या. त्यामुळे फराळाचं तेवढं त्या तेव्हा करणारच होत्या. आज दुपारपर्यंत होईल तितके आवरून ती सुद्धा क्लासला निघून गेली होती. 2-3 दिवस खूपच घाई आणि गडबडीत गेलेले होते. आरोही रोज येताना आदित्यला घेऊनच बाहेरून दिवाळीची थोडी थोडी खरेदी करून येऊ लागलेलीच होती. त्यामुळे तितकेच काम त्यांचं हलकं झालेलं होतं. आता उद्यापासून ती घरीच असणार होती. वरदला देखील सुट्टी पडलेलीच होती. आदित्यचे ऑफिस मात्र सुरूच होते. फक्त दिवाळीला 4 दिवस सुट्टी आणि नंतर पुन्हा काम सुरू असणारच होतं. आजची कामे आवरून उद्या काय काय करायचं या संदर्भात सरिताताई आणि आरोहीची गहन चर्चा चालू झालेलीच होती. आदित्य आणि वरद मात्र खास खतबल सुरू आहे, डोंट डिस्टर्ब असे एकमेकांना सांगत त्यांची चेष्टा करीतच होते. मध्ये मध्ये वरदही त्यांच्या चर्चेत सहभागी असल्याचा आव आणतच होते. शेवटी त्यांनी विषय थांबवला आणि झोपायला निघून गेले. दुसरा दिवस. आज आरोहीने वरद करून सगळ्या घरांवर लाईट्स आणि कंदील लावून घेतलेलेच होते. रांगोळींचे डबे भरून ठेवले होते. सगळी साफसफाई आणि खरेदी झालेलीच होती. त्या दोघी आजपासून फराळाला सुरुवात करणारच होत्या. त्याचेही सामान आणण्याने आणून झालेलेच होते. दुपारी आरोहीने बरीच पूर्ण तयारी करून ठेवलेली होती. आदित्य फोन करून तिला जास्त दगदग करू नकोस, आपण ऑर्डर करूया असे तो सांगतच होता. पण या बाबतीत ती कुणाचंच ऐकणार नव्हती. आता तर क्लासलेस नसल्यामुळं अख्खा दिवस तिच्या हातातच होता. आज दुपारी चिवडा तयार केलेला होता. शंकरपाळे आणि चकलींचे पीठ काढून ठेवलेले होते. रात्री ती गरमागरम तळून घेणारच होती. बाकी देवघरात रोज रात्री लावायच्या पंत्या, त्यात वाती आणि तेल सुद्धा घालून ठेवत होती. सण म्हटला की तिला खूप उत्साह वाटायचा. तिला खूप आनंद व्हायचा. आदित्य यायच्या वेळ झाली तशी स्वतः फ्रेश झाली आणि चहा ठेवला व बाहेर रांगोळी काढून त्यावर पंती ठेवली. वरदने अख्ख्या घरातील आणि बाहेरील लाईटच्या माळा लावून सगळीकडे रंगीबिरंगी चकाकी आणलेलीच होती. आज वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवसच होता. देवघरात सुद्धा गाय आणि वासरांच्या मूर्तीची पूजा करून तेथे दिवा लावलेलाच होता. बाहेर दारात पंत्या ठेवलेल्याच होत्या. आदित्य आला. दोघांची नजरानजर झाली. दोघांनाही एकमेकांच्या चेहरा बघून आनंद झालेलाच होता. तिला खूप आनंद झालेला होता. आदित्य घरी आला. आदित्य आत येताच फ्रेश व्हायला निघून गेला आणि लगेच खाली सुद्धा आला. आरोहीने त्याला चहा दिला आणि स्वतःही त्याच्या बाजूला जाऊन बसली होती. दिवसभराचा थकवा दोघीही एकमेकांशी बोलून दूर करीतच होते. थोड्या वेळात वरद आणि आई त्यांच्यामध्ये येऊन बसले होते. उद्यापासून आदित्यला सुट्टी घ्यायची होती. सगळे आग्रह करीत होते की उद्या तू सुट्टी घेऊन घे आणि दिवाळीपर्यंत जायचंच नाही. पण नको, वर्क लोड भरपूर आहे, 2 दिवसांनी घेतो म्हणून त्याने नकार दिलेलाच होता. आरोही जेवणाची तयारी करायला किचनमध्ये निघून गेलेली होती. सोबतच दुसऱ्या बाजूला चकली करायला घेतली होती. वरद आणि आई तिला मदत करीतच होते. चकली तळायला तेलात सोडली. घरात सगळीकडे घमघमाट सुटलेला होता. सगळे आहा खायची वाट बघू लागलेलेच होते. पण त्या वासाने मात्र आरोहीला एकदम मळमळल्यासारखे झाले. ती गॅस कमी करून बाथरूममध्ये पळाली. अचानक काय झाले म्हणून आदित्य सुद्धा तिच्या मागे पळालेलाच होता. थोड्या वेळाने ती बाहेर आली आणि सोफ्यावर येऊन बसली. एकदम थकलेली वाटत होती ती. त्याने तिला पाणी दिले आणि डोक्यांवर हात फिरवत तिला विचारू लागला, काय झालं तुला? तू ठीक आहेस ना?
तुला बरं नाही वाटत का? तब्येत ठीक आहे ना तुझी? तेव्हा ती मानेने म्हणाली, हो बोलत सगळं ठीक आहे. ती थोडा वेळ लेटून बसली. वरद आणि आईसुद्धा तिच्या काळजीत तेथे येऊन बसलेलेच होते. आदित्यने सकाळपासून वेळेवर खाल्लं नसेल तू, म्हणून पित्त झालं असेल तुला, असे बोलून तिला गोळी दिली व आता जेवण करून गुच्चाप आराम कर असे तिला सांगत होता. तेव्हा आरोही म्हणाली, नाही मी आता बरी आहे, असे बोलून परत किचनमध्ये जाऊ लागली. तसा आदित्यने तिचा हात पकडला आणि येथेच बस, उद्या करा काय करायचं ते, तुला एकदा सांगितलं ना, आता आराम कर म्हणून, असे बोलून तिला रागवत होता. सरिताताईही त्याला दुरेजा देत होत्या. वरदने काम पूर्ण केले आणि आईला जेवण वाढायला मदत केली. आरोहीला जेवणसुद्धा जातच नव्हते. कसे बसे तिने 2-3 घास पोटात ढकलले आणि ती वरती जाऊन निघून आली. खोलीत आल्या आल्या बेडवर जाऊन पडली. आदित्यने येऊन तिला काळजीपोटी रागवलेलेच होते आणि झोपेल तेवढंच काम करायचा सल्ला दिला. आज नरक चतुर्थी होती, त्यामुळे आरोही सकाळी लवकरच उठलेली होती. झोप झाल्यामुळे तिला जरा फ्रेश वाटतच होतं. आदित्यला उठून आवरून लवकर खाली यायला सांगत होती आणि ती सुद्धा खाली निघून आली. बाहेर अंगणात रांगोळी काढली, त्यावर दिवे लावले. वरद आणि आई सुद्धा आवरून खाली आलेलेच होते. आरोहीने हॉलमध्ये 2 पाट मांडले, त्याखाली रांगोळी काढली. तितक्यातच आदित्य सुद्धा खाली आलेलाच होता. आरोहीने आदित्य व वरदला पाटांवर बसायला सांगितले. ते लगेच सुद्धा बसले. आरोहीने एका हातात थालीमध्ये उटणे घेतले. चंदन, सुवासिक तेल सगळे नीट काढून ठेवलेलेच होते. तिने दोघांनाही प्रेमाने तेल आणि उटणे लावले होते. दोघांनीही मजा मस्करी करतच होते. वरद तिच्याकडून मस्त केसांना मसाज करून घेत होता. तेव्हा आदित्यने वरदला चिडवत विचारले की आणखीन किती दिवस वहिनीकडून लाड करून घेणार आहेस तू? तेव्हा वरद म्हणाला, अगदी आयुष्यभर. तुमचं बाळ आलं तरी मी त्याला सांगणार, मी पहिला मग तू, असे वरद बोलत होता. सगळे हसू लागले. उठणे लावून झाल्यानंतर दोघीही आंघोळीला गेले. तोपर्यंत आरोहीने देवांसमोर फराळ ठेवला आणि सगळ्यांसाठी नाश्त्यांच्या प्लेट तयार करायला निघून गेली. आंघोळी आटपून आदित्य आणि वरद आले. आरोहीने त्यांना ओवाळले. दोघांनीही तिला ओवाळणी दिली. आदित्यने तर एक मस्त नथ तिला गिफ्ट केलेली होती, तर वरदने तिला एक सुंदरशी साडी दिली. गिफ्टवरून आरोहीला खूप आनंद झाला. ती खूप खुश झालेली होती. दोघांनाही थँक्यू बोलून आत किचनमध्ये गरमागरम अनारसे तळायला निघून गेली. इकडे सगळे डायनिंग टेबलवर बसलेले होते. जसे अनारशाचे तेलात टाकले तसं पुन्हा आरोहीला एकदम मळमळल्यासारखं झालं आणि ती बाहेर आली. सासूबाई बघतच होत्या. त्यांना जाणवले की हिला काहीतरी होतंय, हिला त्रास होतंय कशाचा तरी. त्यांनी किचनचा ताबा घेतला आणि तिला बसून पाणी प्यायला सांगितले. पाणी पिल्यानंतर लगेच तिला उलटीसुद्धा आली. तिने धावतच बेसिंग धरलं आणि उलटी केली. आदित्य वरद टेन्शनमध्ये चाललेले होते. त्यांनी तिला हाताने पकडून सोफ्यावर आणून बसवले. आईकडे बघितले तर त्या मंद स्मित करत होत्या. आईने आरोहीची दृष्ट काढली आणि दोघांना, तुम्ही नाश्ता करा, मी तिच्यासाठी शिरा करते, असे बोलून हसतच आतमध्ये निघून गेल्या. आदित्यने आरोहीला विचारले, तू ठीक आहेस ना ग? असे काळजीने तो विचारत होता. तुला बरं वाटत नाही आहे का? काही त्रास होतोय का? असा आदित्य तिला म्हणत होता. तेव्हा आरोही म्हणाली, हो मला बरं आहे, मी ठीक आहे आता, असे म्हणतच आईने गरमागरम मऊ लुसलुशीत शिरा करून आरोहीला खायला दिला आणि ते खाऊन आराम कर व वरद सोबत दवाखान्यात जाऊ नये असे त्या सांगत होत्या. आरोही म्हणाली, आई मी ठीक आहे ग, इतकं काही झालेलं नाही आहे मला बरं वाटतंय आता, दवाखान्यात वगैरे नको, काही गरज नाही आहे. सरिताताई म्हणाली, मी सांगते म्हणून जा. आदित्य म्हणाला, हो आई बरोबर बोलतेस तू, मी घेऊन जातो तिला, तू टेन्शन घेऊ नकोस आई. आरोही म्हणाली, आहो पण. आदित्य म्हणाला, बोटानेच तिला, खा गुपचूप आणि चल, असे प्रेमाने रागवत सगळ्यांनी नाश्ता आटोपला आणि आपल्या खोलीमध्ये निघून गेली. लताताई आल्या तसे सरिताताईंनी त्यांना नाश्ता दिला आणि त्यांच्याकडून उर्वरित फराळ करून घेतला. इकडे आदित्य आणि आरोही दवाखान्यात जायला निघाले होते. आई येते ग मी, असे म्हणत आदित्यने हाक मारली.
तेव्हा सरिताताईंनी बाहेर येऊन सांभाळून जा आणि सांभाळूनच परत या असे त्या सांगत होत्या. दोघेही दवाखान्यामध्ये आले होते. गर्दी तशी कमीच होती म्हणा, त्यामुळे लगेच त्यांचा नंबर सुद्धा लागला. दोघेही आतमध्ये गेले. डॉक्टरांनी आरोहीला तपासले. त्यानंतर बसून तिची हिस्ट्री विचारू लागले तिला. पाळीची तारीख विचारली तेव्हा आरोही म्हणाली 10 सप्टेंबर असे तिने सांगितले. डॉक्टरांनी परत विचारले की ऑक्टोबरमध्ये पाळी आली नाही का? आरोही म्हणाली नाही डॉक्टर. डॉक्टर म्हणालेत मग तुम्ही तपासले नाही का की तुमची पाळी रेग्युलर आहे ना? यावेळेचे डॉक्टर नवीनच होते, त्यामुळं त्यांना आरोहीची हिस्ट्री माहीतच नव्हती. आरोही म्हणाली डॉक्टर ऑगस्टमध्ये माझा गर्भपात झालेला होता. तेव्हा डॉक्टर अमित यांनी सांगितलेले होते की 2 आणि 4 महिने पाळी रेग्युलर होऊ शकते, त्यामुळं असं काही मी चेक केलंच नाही. डॉक्टर म्हणाले ओ हो आय एम सॉरी, अमित सर आज सुट्टीवर आहेत, त्यामुळं मी बघतो तुमची फाईल. आरोही म्हणाली इट्स ओके डॉक्टर. डॉक्टर म्हणालेत ओके ठीक आहे, आपल्याला काही ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफी करावी लागेल, या तुम्ही असे बोलून त्यांना दुसऱ्या केबिनमध्ये घेऊन गेले. तेथे आरोहीचे रक्त घेतले गेले आणि डॉक्टरांनी तिला सोनोग्राफीसाठी बेडवर यायला सांगितले. आदित्य तेथेच उभा होता, सर्व काही बघत होता. आरोहीने डोळे गच्च मिटले, कारण तिला दवाखाना म्हटलं की पोटात गोळाच येतो तिच्या. आदित्यने तिचा हात पकडून तिला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी सोनोग्राफी सुरू केली. तसे दोघांचेही हृदय जोरजोरात धडधडू लागले होते. आदित्यची एक नजर आरोहीकडे तर दुसरी नजर कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर फिरत होती. स्क्रीनवर एक गोल वर्तुळ, त्यात लाल निळ्या रेषा हलताना त्यांना दिसत होत्या. आदित्यने ते पाहिलं. त्याला काही कळत नव्हते. त्याने काळजीपोटी डॉक्टरांना विचारलं डॉक्टर सगळे ठीक आहे ना असे तो विचारत होता. तेव्हा डॉक्टरांनी त्यांची पाठ थोपटत यस मिस्टर आदित्य, एव्हरीथिंग इज ऑल राईट, तुम्ही लवकरच बाबा होणार आहात, कॉंग्रॅच्युलेशन्स तुमचं, असे बोलून बाहेर पडले. डॉक्टरांच्या या शब्दाने आदित्य जागेवरच स्तब्ध झाला. त्याला काही सुचत नव्हते आणि इकडे आरोहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. दोघेही एकमेकांकडे बघू लागलेलेच होते. सिस्टरने आरोहीला उठवायला मदत केली. आरोही आदित्य जवळ आली तसे आदित्यने तिला घट्ट मिठीत घेतले आणि त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले होते. त्याला खूप आनंद झालेला होता. तो बोलण्याचा प्रयत्न करू लागलेला होता की आरोही, ते डॉक्टर काय म्हणाले आहेत आपल्याला, तू ऐकलंस ना की मी बाबा. आरोहीने मान हलवून रडतच हो हो असेच म्हणाले डॉक्टर, असे बोलत त्याची मिठी आणखीनच घट्ट केली. दोघेही कितीतरी वेळ फक्त रडत होते. त्यांना आपण कुठे आहोत याचीही भान उरलेले नाही. सिस्टरने एक्सक्यूज मी मॅम, तुम्हाला डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलवलेलं आहे असे म्हणत त्यांना भानावर आणले. दोघेही अश्रू पुसत सावरले आणि बाहेर आले. थोडे पाणी पिऊन दोघे आत डॉक्टरांच्या केबिनमध्ये निघून आले. डॉक्टर म्हणाले या या बसा. आदित्यने आरोहीला बसायला खुर्ची थोडी मागे केली आणि स्वतःला दुसऱ्या खुर्चीत बसला. डॉक्टर म्हणाले अभिनंदन तुमच्या दोघांचं, सोनोग्राफीच्या रिपोर्टानुसार तुम्ही आई बाबा होणार आहात. आदित्य म्हणाला थँक्यू सो मच डॉक्टर. आरोही म्हणाली डॉक्टर सगळं व्यवस्थित आहे ना, रिपोर्टमध्ये काही अडचण तर नाही ना, काही काळजी करायचं कारण तर नाही ना? डॉक्टर म्हणाले हो, गर्भ एकदम व्यवस्थित आहे. जवळपास 2 महिने पूर्ण होत आलेले आहे तुमच्या गर्भाला, परंतु आणखीन 1 महिना खूप महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी. त्यासाठी तुम्ही पूर्णपणे आराम करा, कारण तुम्ही काळजी घेतली तर बाळाची व्यवस्थित वाढ होईल. कारण आपली गर्भपाताची हिस्ट्री असल्यामुळं थोडे जपावेच लागेल तुम्हाला, त्यामुळं तुम्ही काळजी घ्या. एकदा 3 महिने पूर्ण झाले की मग काही विशेष काळजी नसेल तुम्हाला. आदित्य म्हणाला तुम्ही सांगाल तसेच करू आम्ही. डॉक्टर म्हणाले काही औषधे लिहून देतो, ती सुरू करा आणि पुढच्या आठवड्यात डॉक्टर अमित येतीलच, त्यांना फॉलो करा. आदित्य म्हणाला ओके डॉक्टर, वन्स अगेन थँक्यू सो मच. डॉक्टर म्हणाले माय प्लेझर. डॉक्टरांचा निरोप घेऊन दोघेही बाहेर आले. आरोहीला अजूनही विश्वास बसत नव्हता की ती खरंच गरोदर आहे म्हणून. तिने आदित्यकडे बघितले.
त्याने तिला एक गोड स्माईल दिली आणि तिचा हात पकडून, हो, तुझ्या पोटात खरंच आपलं बाळ आहे, लव यू सो मच असे बोलून तिच्या कपाळांवर किस केला आणि तिला हलकेच गाडीत बसवले. दोघेही खूप खुश होते. त्यांना खूप आनंद झालेला होता आज. अगदी शांततेत ते घरी आले. आई त्या दोघांची वाट बघतच बसलेल्या होत्या. आल्या आल्या त्यांना बसायला दिले आणि काय म्हणाले डॉक्टर असे आतुरतेने ते विचारू लागले आदित्यला. ते आल्याचे कळताच वरद सुद्धा खाली आलेलाच होता. आदित्य म्हणाला, आई ते इकडे तिकडे बघत. डॉक्टर बोलले सगळं व्यवस्थित आहे. सरिताताई म्हणाल्या, काय झालं आदित्य, असा अर्धवट का बोलत आहेस तू? आम्हाला व्यवस्थित सांग ना. आरोहीच्या चेहऱ्यांवरून हात फिरवत, बरी आहेस ना ग तू? आरोही म्हणाली. सरिताताईंच्या कुशीत शिरून रडू लागली. वरद आणि आईला कडेनासच झालं की हे का रडते म्हणून, पण तरीही त्यांनी तिला थोडे रडू दिले. तितक्यातच आदित्य त्यांच्या जवळ येऊन त्यांचा हात हातात घेत बोलत होता, आई तू आजी होणार आहेस ग. आणि तो सुद्धा त्याच्या कुशीत शिरून रडू लागला. हे ऐकून सरिताताईंनी दोघांनाही कुशीत घेतले. त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागलेलेच होते. वरदला सुद्धा खूप आनंद झालेला होता. त्याचेही डोळे पाणावले. तो जोरात मी काका होणार आहे म्हणून ओरडत होता. तसे सगळे त्याच्याकडे बघू लागले आणि हसू लागले. सरिताताईंनी आरोहीच्या चेहऱ्यांवरून हात फिरवून आपल्या कानाशिलावरून मोडून तिची नजर काढली होती आणि लगेच जाऊन देवाजवळ साखर ठेवली. आदित्यने वरदला मिठी मारली. घरचे सगळे खूपच आनंदात होते. आदित्यने डॉक्टरांचे म्हणणे सगळ्यांना सांगितलेले होते. ते ऐकून सरिताताईंनी लगेच त्या दोघांना, तुम्ही आजपासून वरदच्या खोलीत झोपा आणि वरद तुमच्या खोलीमध्ये झोपेल असे सांगितलेले होते. कारण आरोहीच्या बाबतीत त्यांना कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. आदित्य सुद्धा यासाठी लगेच तयार सुद्धा झालेला होता. आरोही खालीच आईच्या खोलीत फ्रेश झाली आणि थोडा वेळ बेडवर टेकून बसली. बसल्या बसल्या तिचा डोळा सुद्धा लागला. इकडे आदित्य आणि वरदने खोली शिफ्ट करायला सुरुवात केलेली होती. लताताईंच्या मदतीने अवघ्या 2 तासात त्यांचे सामान त्यांनी वरून खाली आणलेले होते. बेड तेवढा संध्याकाळपर्यंत खाली आणणारच होते, कारण वरदचा बेड सिंगल होता आणि आता तर या दोघांचे तिघे होणार होते ना. दुपारी जेवायची वेळ झालेली होती तेव्हा आदित्य आरोहीला बोलवायला आईच्या खोलीत गेला होता. आरोही बेडवर झोपलेली होती. आदित्यने खूप प्रेमाने तिच्या डोक्यांवरून हात फिरवला तशी तिला जाग झाली. समोर आदित्यला बघून उठून बसली ती. आदित्यने तिला हात पकडून बसवले होते. दोघेही बराच वेळ एकमेकांचा हात हातात घेऊन स्पर्शाने बोलत होते. आज भावनांना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही शब्दांची गरज त्यांना जाणवत नव्हती. आईंचा आवाज आला तसे आदित्य तिला बाहेर घेऊन आलेलाच होता. आज सगळे जेवण आरोहीच्या आवडीचेच होते. आरोही जेवणावर तुटून पडली, कारण उलट्यामुळं सकाळी नाश्ता तिने कमीच केलेला होता. ती पोट भरून जेवली हे बघून सरिताताई सुखावल्या होत्या. जेवताना त्यांनी घरच्यांच्या सगळ्या मेंबरांना, आता आपल्याला आरोहीची काळजी घ्यायची आहे, तिला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही असे वरद आणि आदित्यला प्रेमाने रागवत होत्या. जेवण झाल्यानंतर आदित्य तिला परत आईच्या खोलीमध्ये घेऊन गेला. चेंज करून ती थोडा वेळ बेडवर पडली होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.